नमस्कार. हाय हॅलो वेलकम टू आस्क इन डिटेल और फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी स्पेशली बनवलेला आहे MCA एंट्रन्ससाठी, MC एंट्रन्स प्रिपरेशनसाठी. तर नीट बघा, इथे हेडिंग दिसतंय आपल्याला मित्रांनो सर्वांना, महाराष्ट्र MCA एंट्रन्स एक्झाम कॉमन एंट्रन्स टेस्ट 2025. मी ह्या एंट्रन्स एक्झामसाठी व्हिडिओ का बनवत आहे? ह्या MC एंट्रन्स एक्झामचा तुम्हाला काय फायदा आहे? करिअर कसं सेट होऊ शकतं आणि ही एक्झाम कशा स्वरूपाची आहे, एक्झाम कशी क्रॅक करता येईल, किती स्कोर लागतो, किती कट ऑफ आहे, कोणकोणते कॉलेजेस आहेत आणि सब्जेक्ट काय आहेत, सिलेबस कसा आहे, क्वेश्चन्स, मार्क्स, वेटेज, निगेटिव्ह मार्किंग किंवा मार्किंग कशी आहे, सर्व सर्व ह्या विषयांना आपण इथे कव्हर करणार आहोत अगदी कमी वेळेमध्ये. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपल्या स्क्रीनवर दिसत आहे मित्रांनो, इथे काही इन्स्टिट्यूटची नावे आहेत. ही जी नावे तुम्हाला दिसत आहेत ही आहेत इन्स्टिट्यूटची नावे. तर महाराष्ट्रामध्ये MCA करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, जे की सिरियसली ह्या एंट्रन्स एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतात, तर त्यांचं गोल काय असतं की त्यांना असं वाटतं की आपण या कॉलेजमध्ये एंट्रन्स घ्यावा, ॲडमिशन घ्यावं. या कॉलेजचं काय नाव आहे? तर वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट मुंबई. या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी खूप जणांची धावपळ असते आणि या इन्स्टिट्यूटमध्ये जागा आहेत फक्त 60. पण मिळू शकतात मित्रांनो. अगदी ग्रामीण भागातून माझाच एक मागच्या वर्षीचा विद्यार्थी लागलाय, पण त्याने हे कॉलेज नाकारले आणि त्याने कॉलेज सिलेक्ट केले SPPU. SPPU म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. तर हे देखील अतिशय नावाजलेलं इन्स्टिट्यूट आहे. इथे सुद्धा MCA करण्यासाठी खूप जणांची अतिशय म्हणजे आपण म्हणतो मरमर असते किंवा धावपळ असते यासाठी की आपल्याला इथं नंबर मिळावा. कारण का, तर ही इन्स्टिट्यूशन्स असे आहेत की इथे कॅम्पस असे आहेत की तुम्हाला एक ॲव्हरेज पॅकेज जरी आपण कन्सिडर केलं की 10-15 लाखाचं तर ॲव्हरेज पॅकेज सहज मिळू शकतं एखाद्या चांगल्या विद्यार्थ्याला ह्या कॉलेजमध्ये जो MCA करेल. आता MCAच्या स्वरूपात बोलताना सगळ्यात पहिल्यांदा मला सांगायचं मित्रांनो, MCAचं लॉंग फॉर्म आहे काय? तर MCAचं लॉंग फॉर्म आहे मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. कम्प्युटर ॲप्लिकेशन ही डिग्री करता कोणाला येते? तर ग्रॅज्युएशन झालेलं कोणी करू शकतं. पण कोण? तर बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा BCA आहेच, त्यानंतर BCS वाले आहेत, BSc कम्प्युटरवाले सुद्धा आहेत ज्याचं कम्प्युटर होतं. आता तुम्ही म्हणाल अजून कोण? तर असेही करू शकतात BA किंवा बाकी ज्यांच्या पूर्ण डिग्रीमध्ये कॉम्प्युटर हा विषय होता. तर कम्प्युटर हा विषय ज्याच्या ग्रॅज्युएशनमध्ये होता तो देखील विद्यार्थी या परीक्षेला पात्र आहे. मग आता अजून काय काय फायदा आहे याचा, तर ते सर्व आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या मित्रांनो, पहिली गोष्ट तुमचं IT फील्डमध्ये करिअर सेट होऊ शकतं, तुम्हाला चांगलं पॅकेज मिळू शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की PG करता करता तुम्हाला स्पर्धा परीक्षेचं देखील प्रिपरेशन आपोआपच होतं, कारण कम्प्युटर हा विषय कुठल्याही स्पर्धा परीक्षेमध्ये हा आवश्यक भागच आहे. किंवा ह्या एंट्रन्सची तयारी करता करता देखील तुमच्या स्पर्धा परीक्षांची तयारी होऊ शकते. त्यामुळे का होईना ही एंट्रन्सची प्रिपरेशन तुम्ही करायलाच पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला सांगायचं मित्रांनो की MCA एंट्रन्सचा फॉर्मॅट कसा आहे. तर MCA एंट्रन्स एक्झाममध्ये 100 प्रश्न असतात. ठीक आहे, 100 प्रश्न आहेत. तर मग मार्क किती? मार्क्स आहेत 200. म्हणजे याचा अर्थ प्रत्येक प्रश्नाला मार्क किती आहेत? 2 मार्क. आणि हा मित्रांनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी अशी की इथे निगेटिव्ह मार्किंग नाहीये, नो निगेटिव्ह मार्किंग. तर निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही सर्वच क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला काहीही हरकत नाहीये. आपण बऱ्याच वेळेला या बाबतीत बोललेलो आहोत की निगेटिव्ह मार्किंग असेल आणि जर तुम्ही शुअर नसाल तर सोडवू नका, प्रश्नाला सोडून द्या. पण निगेटिव्ह मार्किंग नसेल तर आपल्याला शेवटच्या स्टेजला काय आहे तर आपण अंदाज लावू शकतो. पण मित्रांनो, आता मला अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे की 100 मार्काचे जर 100 क्वेश्चन्सची जर एक्झाम असेल आणि 200 मार्काची असेल, तर मग या कॉलेजेसमध्ये, या इन्स्टिट्यूशन्समध्ये तुम्हाला ॲडमिशन असेल तर स्कोर किती पाहिजे? तर मित्रांनो सांगतो मी, माझा जो मागचा विद्यार्थी होता त्याचा पर्सेंटाईल होता 98.5. तर त्याचा नंबर VJTIला लागला होता. तो होता कॅटेगरीमधून, त्यामुळे त्याचा नंबर लागला. मग ओपनसाठी किती मार्क लागतात किंवा
बाकी कॅटेगरीज आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ काय आहे, तर या सर्व गोष्टींवर आपण बोलणार आहोत, सविस्तर बोलणार आहोत. सर्वात पहिल्यांदा सिलेबस बघून घ्या मित्रांनो. हे डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे जे की तुम्हाला या परीक्षेच्या म्हणजे ॲडमिशनसाठी लागतील, ॲडमिशन झाल्यानंतर म्हणजे सॉरी एंट्रन्स रजिस्ट्रेशनसाठी लागतील, एंट्रन्स झाल्यानंतर कॅप राऊंडसाठी सुद्धा लागतील आणि ज्यावेळेस ॲडमिशनला तुम्ही जाल ॲक्च्युअली कॉलेजमध्ये त्यावेळेस हे सगळे डॉक्युमेंट्स लागतील. अतिशय सोपे डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो, बघून घ्या. 10th 12th मार्कशीट, ग्रॅज्युएट मार्कशीट, TC ट्रान्सफर म्हणजे TCs, त्यानंतर सेटचा स्कोर कार्ड. हे केव्हा लागतील, जेव्हा कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी जाल त्यावेळेस. सेटचं ॲप्लिकेशन फॉर्म, मायग्रेशन सर्टिफिकेट युनिव्हर्सिटी बदलताना लागते. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट वगैरे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, इन्कम, क्रिमिलियर, नॉन क्रिमिलियर, हे सर्व जे काही तुमच्या आता EWS जे की आपण म्हणतो इकॉनॉमिकली बॅकवर्ड सेक्शन, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, तर हे सर्व सर्टिफिकेट्स तुमच्याकडे रेडी असले पाहिजेत. त्याचं प्रिपरेशन आतापासून तुम्ही करायलाच पाहिजे. त्यानंतर काय काय बघा, आता इथे बघा तुमचा फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड काहीतरी एक लागेल. त्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे. यापैकी तुमच्याकडे ID प्रूफ असणे आवश्यक आहे, ॲड्रेस प्रूफ असणे आवश्यक आहे. मग ID प्रूफ कोणते, तर हे सगळे ID प्रूफ आहेत. इथे बघू शकता तुम्ही, इथे हेडिंग दिलेले ते ID प्रूफ सगळे आहेत. यापैकी तुमच्याकडे काहीतरी असलंच पाहिजे, ठीक आहे. आणि अदर डॉक्युमेंट्स कोणते, तर डोमिसाईल, बर्थ, कन्व्हर्शन सर्टिफिकेट, ॲफिडेविट. जर काही चेंज असेल तर नावांमध्ये बऱ्याच जणांच्या नावामध्ये चेंजेस असतात, तर या प्लीज लक्षात घ्या आणि आत्तापासून डॉक्युमेंटची तयारी करा. त्यानंतर सिलेबस बघूयात आपण. सगळ्यात पहिल्यांदा सर्वात जास्त मोठा सेक्शन या एंट्रन्स एक्झाम मधला आहे अरिथमॅटिकल सेक्शन, ज्यावर 8 ते 10 क्वेश्चन्स येतात. 100 पैकी 8 ते 10 क्वेश्चन्स येतात. मग कोणत्या याच्यावर येतात, तर अतिशय सोपा सब्जेक्ट आहे मित्रांनो. बऱ्याच जणांना माहिती आहे की आपण ग्रॅज्युएशनमध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि लॉजिकल रिझनिंग शिकतो. मग त्यातलंच इथे बघू शकता तुम्ही पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस रेशो, प्रपोर्शन, ॲव्हरेज, पार्टनरशिप. आता पर्सेंटेज खूप सोपं आहे, प्रॉफिट लॉस देखील खूप सोपं आहे. बऱ्याच जणांना ह्या गोष्टी कॉमन इथे माहिती असतात, येतातच. अजून काय काय, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट तर सहज कॅल्क्युलेट करता येतो. कंपाऊंड इंटरेस्टसाठी फॉर्म्युले अतिशय सोपे आहेत. प्रॉब्लेम्स ऑन एजेस खूप सुपर आहेत हे. त्यानंतर टाइम, स्पीड, डिस्टन्स आणि वर्क, टाइम अँड वर्क. ओके, आता हे बघा, याला मी तर असे म्हणतो DST. बऱ्याच वेळेला आपल्याकडे हे सगळं सॉल्व्ह करताना खूप शॉर्टकट्स आहेत, ट्रिक्स आहेत, टिप्स आहेत, जेणेकरून तुम्ही फॉर्म्युले अतिशय लक्षात ठेवू शकता. DST म्हणजेच काय, डिस्टन्स, स्पीड अँड टाइम. तर लक्षात ठेवण्यासाठी खूप गोष्टीत. आणि हा अजून एक गोष्ट, आपल्याच चॅनलवर एक प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्ट कोणती, तर त्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षेचं तुम्हाला इथे सगळे हे व्हिडिओ भेटतील. हे सर्व पॉईंट्स कव्हर झालेले आहेत आपल्या चॅनलवरील. फक्त तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग किंवा स्पर्धा परीक्षा यापैकी एक प्लेलिस्ट मिळेल, त्यामध्ये सर्व हे व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर अरिथमॅटिकल सेक्शन तुमच्या बऱ्यापैकी ओळखीचं आहे. 8 ते 10 क्वेश्चन्स याच्यावर येतील, म्हणजे साधारणतः 16 ते 20 मार्क या सेक्शनसाठी असतील. तर पुढचं सेक्शन कोणतं आहे, अल्जेब्रा. यावर 4 ते 5 प्रश्न येतात. हे इथे काही जणांना डिफिकल्टीज येतात, बऱ्याच जणांना या इथेच प्रॉब्लेम्स येतात. तर हा सेक्शन देखील फारसा मोठा नाही, याचं वेटेज देखील तुम्ही समजू शकता. इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहेत, सर्ट्स, इंडायसेस आहेत, बायनॉमियल्स आहेत, लॉगरिदम्स आहेत, सेट थेअरी, सेट रिलेशन्स. ओके, तर इथे हा सेक्शन थोडासा अवघड आहे आणि इथे वेटेज देखील थोडी बघू शकता तुम्ही, म्हणजे साधारणतः 8 ते 10 मार्क या सेक्शनला आहेत. पुढं काय आहे, तर इथे बघा, इथे बघू शकता तुम्ही एक प्रकारे जिओमेट्री आणि ट्रिगोनोमेट्री. 7 ते 8 प्रश्न आहेत कोऑर्डिनेटमध्ये. आता यात कोणते आहेत, तर तुमच्या ह्या देखील पॉईंट्स, हे सर्व पॉईंट देखील तुमचे क्लिअर आहेत, कारण हे आपल्याला 10वी 12वी पर्यंत झालेलं आहे. तर मग काय काय झालेले, लाईन्स माहिती आहेत, अँगल, सर्कल, पॅरलोग्राम, पॉलिगॉन, हे जवळपास झालेल्या गोष्टी आहेत आपल्याला ट्रिगोनोमेट्रीच्या. त्यामुळे यातला देखील बराचसा भाग आपल्याला सोपा जाऊ शकतो आणि काही भाग अवघड देखील आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात अवघड भाग म्हणजे हे यांचे फॉर्म्युले लक्षात ठेवणे. तर याचं रिव्हिजन करणं अतिशय आवश्यक आहे. एक्सरसाइज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. वेटेज किती आहे, 7 ते 8 क्वेश्चन्स, म्हणजे साधारणतः 14 ते 16 प्रश्न येतील. पुढचं सेक्शन कोणतं आहे, नीट बघून घ्या. 100 मार्कापैकी इथे आपल्याला दिसतंय साधारणतः 20 ते 24 मार्क्स आहेत मॉडर्न मॅथ आणि ॲडव्हान्स मॅथ. मग इथे काय काय आहे मित्रांनो, परमिटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी, स्टॅटिस्टिक्स, फंक्शन, डिफरन्शियल इक्वेशन, डिफरन्शिएशन. आता प्रोबॅबिलिटीचा सुद्धा बऱ्याच जणांना अनुभव आहे किंवा याची एक्सरसाइज बऱ्याच जणांनी केलेली असते. मग यातला काही भाग अवघड जाऊ शकतो आणि वेटेज देखील भरपूर आहे मित्रांनो. तर यावर आपल्याला फोकस करणं आवश्यक आहे. 100 पैकी 20 ते 24 मार्क इथे आपल्याला दिसतात. तर ठीक आहे, आपण पुढचं आता बघूयात. इथे काय आहे, तर इंग्लिश सेक्शन सुरू झालेलं आहे. आता इतक्या वेळ आपण जे बघितलं होतं ते मॅथमॅटिक्स, आणि आता आपण एंटर करत आहोत
इंग्लिश सेक्शनमध्ये आणि इंग्लिश सेक्शनमध्ये काय काय दिसतंय आपल्याला नीट बघून घ्या मित्रांनो. ॲनॉलॉजी आहे, सिनॉनिम अँटोनिम आहे, ऑड मॅन आउट आहे, फिल अप, क्लोज टेस्ट अँड वन वर्ड सबस्टिट्यूट. ओके, याच्या देखील बऱ्याच जणांना एक्सरसाइज केलेल्या आठवत असतील. व्होकॅब्युलरी, ठीक आहे. त्यानंतर इंग्लिशमधला दुसरा पार्ट समजून घ्या, अतिशय महत्त्वाचा आहे, त्याला आपण म्हणतो ग्रामर. इंग्लिशमधलाच हा देखील पार्ट आहे. आता यांचं वेटेज मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा याच व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जास्त लॉंग होणार नाही याचा मी प्रयत्न करतो, कारण खूप वेळ असणं बऱ्याच जणांना शक्य नसतं. थोडक्यामध्ये पटकन सर्व आपल्याला कव्हर करता आलं पाहिजे. तर ग्रामॅटिकल सेक्शनमध्ये काय आहे, तर ग्रामरचे सर्व रूल्स आहेत. तुम्हाला चांगलंच आठवत असेल, एस प्लस व्ही प्लस ओ, त्याच्यानंतर टेन्स वगैरे भरपूर गोष्टी आहेत. त्यानंतर एरर डिटेक्शन, सेंटेन्स जे असतात ते करेक्ट करायचे असतात. त्यानंतर सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, पार्ट ऑफ स्पीच, ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस, इनडायरेक्ट, डायरेक्ट स्पीच. ओके, तर भरपूर यात गोष्टी आहेत आपल्याला कव्हर करायच्या. ग्रॅमॅटिकल सेक्शन नंतर इंग्लिशचा अजून एक भाग इथे दिसतो आपल्याला, रिडिंग कॉम्प्रिहेन्शन आणि व्हर्बल, म्हणजे पॅराग्राफ्स येतात. रिडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराग्राफ जंबल, इडियम्स, फ्रेजेस हे देखील इथे आहे. टोटल इंग्लिशला वेटेज किती आहे, मॅथला वेटेज किती आहे, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे कम्प्युटरला वेटेज किती, हे सर्व आपल्याला बघायचं मित्रांनो. कारण माझ्या आवडीचे काही काही इथे गोष्टी आपल्याला दिसत असतील. 2 सेकंद. यस, ब्लड रिलेशन्स. बऱ्याच जणांना आता ब्लड रिलेशनमध्ये मुलींना फार सोपे जातात ब्लड रिलेशन समजण्यामध्ये, आणि हे आपल्याला सर्वांना माहिती देखील आहे. तर ठीक आहे. त्यानंतर अल्फाबेट टेस्ट, येस आपल्याला माहिती, सिरीज असतात, आपल्याला ते कोड डिकोड करायचे असते. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, डायरेक्शन समजून घेणे आहेत. त्यानंतर इनइक्वॅलिटी, इनपुट आउटपुट, क्लॉक कॅलेंडर्स, क्यूब डाईस. त्यानंतर व्हिज्युअलॉजी. क्यूब डाईस तुम्हाला माहितीच आहे, फक्त आपण लुडो खेळतो, पण त्यातलं बरंचसं गणित देखील इथं आहे. तर हा देखील एक भाग आहे आपल्याला लॉजिकल रिझनिंगचा. आता आपण पुढे बघत आहोत. इथे बघा, व्हर्बल आणि क्रिटिक्स. ओके, स्टेटमेंट्स, अझम्पशन्स. त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही स्टेटमेंट, कॉज ऑफ ॲक्शन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट, स्टेटमेंट कन्क्लुजन. स्टेटमेंट कन्क्लुजन यावर देखील बऱ्याच जणांना एक्सरसाइज केल्याचा अनुभव असेल. कॉज अँड इफेक्ट आणि त्यानंतर इन्फरन्स. ठीक आहे, पुढे बघूयात आपण आता ॲनालिटिकल लॉजिकमध्ये आलेलो आहोत. लिनियर अरेंजमेंट, सर्क्युलर अरेंजमेंट, डिस्ट्रीब्युशन अँड पझल पुढचा भाग आहे. इथे बघू शकता ॲनालिटिकल लॉजिक, आत्ता झालं, डबल झालं हे. ठीक आहे, त्यानंतर इथे बघू शकता लास्ट पार्ट आहे कम्प्युटर कन्सेप्ट. तर कम्प्युटर कन्सेप्टमध्ये काय आहेत, ऑल द बेसिक्स ऑफ कम्प्युटर, डेटा रिप्रेझेंटेशन, बायनरी अर्थमॅटिक, कम्प्युटर आर्किटेक्चर, कम्प्युटर लँग्वेज, ऑपरेटिंग सिस्टीम, बेसिक. आता यामध्ये सगळ्यात जास्त कशावर येतात, तर ऑपरेटिंग सिस्टीम यावर जास्त येतात. आणि मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्हाला BCS, त्यानंतर BCA आणि BSc कम्प्युटरमध्ये झालेले जे काही कन्सेप्ट्स असतील कम्प्युटरशी रिलेटेड, त्यातलं काहीही किंवा विचारलं जाऊ शकतं. पण आपला अभ्यास ऑल इन्क्लुझिव्ह असणं अतिशय आवश्यक आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अजून काय काय महत्त्वाचं आहे तर नीट बघून घ्या. पुढची स्लाइड सगळ्यात महत्त्वाची आपल्या सर्वांसाठी. आता ॲडमिशन घेण्यासाठी क्वेश्चन्स किती सोडवणं आवश्यक आहे आणि आपल्याला पर्सेंटाईल किती येईल. मी तुम्हाला सांगितलं होतं, माझ्या विद्यार्थ्याला आले होते 98.50. मग आता इथे तुम्ही बघू शकता की किती येतोय स्कोर आणि किती येतोय पर्सेंटाईल. नीट बघा, जर तुम्ही 57 पेक्षा जास्त प्रश्न सोडवले, करेक्ट, 57 to 60, तर तुम्हाला मार्क्स येतील किती, अंदाजे 115 पर्यंत. 57 प्रश्न सोडवले तर, ठीक आहे, कॅल्क्युलेट करून बघू शकता अंदाजे. आणि जर पर्सेंटाईल कॅल्क्युलेट केलं तर तेच होईल 90% आहे. ठीक आहे, आता जर तुम्ही मित्रांनो सोडवले 60+ क्वेश्चन, 61 प्रश्न करेक्ट सोडवले, तर तुम्हाला मार्क्स किती येतील, 120 ते 124. साहजिक आहे, 60 प्रश्न सोडवले तर 120 मार्क येऊ शकतात. पर्सेंटाईल येईल किती, 95. आता जर तुम्ही 62 to 64 क्वेश्चन सोडले करेक्ट, तर मार्क्स येतील 125, मागे पुढे होतील. पर्सेंटाईल येईल 97 पॉईंट समथिंग. बरं, तुम्ही जर प्रश्न सोडवले 65, मार्क्स येतील 130च्या आसपास, पर्सेंटाईल येईल 98.50. दिसतंय, प्रश्न सोडवले 67+ करेक्ट, मार्क्स येतील 135+, पर्सेंटाईल येईल 99. प्रश्न सोडवले 70, मार्क्स येतील 140, पण पर्सेंटाईल येईल किती, 99.50. आणि लास्टला जर तुम्ही 72 प्रश्न सोडवले, मार्क्स येतील 145 ते 45, आणि इथे तुम्हाला पर्सेंटाईल येईल 99.99 पर्सेंटाईल. ठीक आहे, मग आता तुम्हाला मी सांगतो की VJTI या कॉलेजला तर जर तुम्हाला घ्यायचं असेल ॲडमिशन, तर मग तुम्हाला किती पर्सेंटाईल हवं, कमीत कमी तर तुम्हाला या रेंजमध्ये पर्सेंटाईल पाहिजे. कमीत कमी या रेंजमध्ये पर्सेंटाईल पाहिजे. ते सुद्धा कॅटेगरी बघून कट ऑफ ठरेल. तर
सगळ्यात महत्त्वाचा आपला फोकस कशावर असला पाहिजे, तर आपला फोकस एवढाच असला पाहिजे की 200 प्रश्नांपैकी आउट ऑफ 200 मला सोडवायचे आहेत किती? 150. म्हणजे आपलं टार्गेट हा आकडा असला पाहिजे 150 प्रश्न, सॉरी 150 मार्क मिळवायचे आहेत मला काहीही करून, किंवा मला 70 पेक्षा जास्त प्रश्न करेक्टली सॉल्व्ह करायचे आहेत. मग कसे करायचे, काय आपल्याला स्ट्रॅटेजी असली पाहिजे, किंवा आपण कोणत्या सेक्शनवर जास्त फोकस केलं पाहिजे, कारण इथे हे भरपूर कन्सेप्ट्स आहेत. मग आता यातला सगळ्यात सोपा कोणता किंवा सगळ्यात इझी कोणता, आपल्याला कोणता सेक्शन खूप सहज आणि फास्ट पद्धतीने कव्हर करता येईल, किती वेळ कोणत्या प्रश्नाला द्यायचा हे आपल्याला ठरवावं लागेल. आता इथे नीट बघून घ्या, हा सेक्शन थोडासा अवघड जातो काही जणांना. कोणता सगळ्यात इझी आहे, तर मित्रांनो हा पार्ट एक थोडासा इझी जाऊ शकतो. त्यानंतर मी अजून सांगणार सगळ्यात सोपा कोणता पार्ट आहे, तर लॉजिकल रिझनिंगचा मित्रांनो सर्वात सोपा पार्ट इथे भरपूर कव्हर करता येऊ शकतं आपल्याला. सगळ्यात सोपं इथे जाऊ शकतं. त्यानंतर अजून काय झालं आपल्याला सगळ्यात सोपं, तर यस इथे देखील खूप सोपा पार्ट आहे, पण थोडा वेळ देखील इथे जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही कम्प्युटर फील्डचे आहात तर तुम्हाला हा सेक्शन देखील अतिशय सोपा जाऊ शकतो. जे कम्प्युटर फील्डमधून नाही येत त्यांना हा सेक्शन थोडासा अवघड जाऊ शकतो, पण कम्प्युटर फील्ड असणारे इथे मात्र खूप काही कव्हर करू शकतात. आता याचे मी सगळ्यांचे मार्क देखील सांगणार आहे तुम्हाला अगदी थोडक्यामध्ये. तर तुमच्याशी बोलल्याप्रमाणे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, मी प्रत्येक सब्जेक्ट वाईज वेटेज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. इथे बघू शकता मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स सेक्शनला अंदाजे क्वेश्चन्स येतील 30 आणि अंदाजे मार्क्स असतील 60 पर्यंत. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग म्हणजे ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंगसाठी क्वेश्चन्स असतील 30च्या आसपास आणि मार्क देखील असतील 60च्या आसपास. त्यानंतर येतो इंग्लिशचा पार्ट, ज्याचा क्वेश्चन्स वेटेज आहेत 20च्या आसपास आणि मॅक्झिमम मार्क्स आहेत 40च्या आसपास. आणि लास्ट सेक्शन आहे कम्प्युटर, क्वेश्चन्स येऊ शकतात 20 पर्यंत आणि मार्क्स आहेत इथे दिसत आहेत 40 पर्यंत. म्हणजे गणित समजून घ्या आता तुम्ही, क्वेश्चन्स आहेत 100, मार्क्स आहेत 200 आणि वेळ आहे 90 मिनिटे. आता दोन जे महत्त्वाचे कॉलेज मी तुम्हाला बोललो की जिथे ॲडमिशन घेण्यासाठी मुलं प्रिपेअर करत असतात स्वतःला, तर त्यातलं पहिलं कॉलेज इथे दाखवतो मी तुम्हाला, आणि ते म्हणजे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध VJTI. ठीक आहे, तर हे कोणतं कॉलेज आहे? वीर माता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूशन. जिथे बघू शकता मागच्या वर्षीचा मागच्या 3 वर्षांचे कट ऑफ तुमच्या समोर आहेत मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशनसाठी. 2022 मध्ये कट ऑफ होता 99.61, 2023 मध्ये 99.2 आणि 2024 मध्ये होता 99.51. हे एक जनरल काय म्हणतो आपण त्याला कट ऑफ आहे. ठीक आहे, त्यानंतर दुसरं कोणतं कॉलेज आहे अतिशय महत्त्वाचं, ज्याला आपण म्हणतो SPPU म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटी म्हणजेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. तर याचा कट ऑफ किती आहे नीट बघू शकता. इथे बघा मागच्या वर्षीचा दिसतोय तुम्हाला, राऊंड 1 मध्ये 99.19 आणि राऊंड 2 मध्ये होता 98.66. ठीक आहे, तर हे एक जनरल कट ऑफ आहे. कॅटेगरी वाईज कट ऑफ चेंज होतात आणि तसेच इयर वाईज देखील कट ऑफ बदलत असतात. तर हा मागच्या वर्षीचा कट ऑफ होता, यावर्षी किती असेल माहीत नाही. तर माझं मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगणं आहे की स्पर्धा खूप भारी आहे, स्पर्धा खूप टाईट आहे, कॉम्पिटिशन एकदम क्लोज आहे आणि तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही इतके मार्क मिळवू देखील शकता. आणि जर तुम्ही ध्येय ठरवलंच असेल की मला MCA करायचं आहे आणि या टॉपच्या कॉलेजमध्येच करायचं आहे, तर तुम्ही सहज करू शकता. आता इथेच का करावं यासाठी मी मुद्दाम तुम्हाला सांगेन मित्रांनो, कारण अशा MNC इथे येतात की ज्यामध्ये जॉब करणे हे काही जणांचं ड्रीम असतं आणि अशा कंपनीज इथे कॅम्पसमध्ये येतात आणि त्या तेथील गुणवंत विद्यार्थ्यांना त्या निवडतात देखील. तर लाईफ सेट होऊ शकते, करिअर सेट होऊ शकतं आणि एका रेप्युटेड इन्स्टिट्यूशनमधून शिकल्याचा अभिमान देखील तुम्हाला मिळू शकतो, फक्त ध्येय जर तुम्ही आता ठरवलं तर. तर मित्रांनो बॅच सध्या तरी विकेंडला होती स्टार्टिंगला, पण आता रेग्युलरमध्ये सुरू होईल, त्यामुळे कृपया कुठेही वेळ न दवडता तुमचं करिक्युलम जे आहे, तुमचं कॉलेज जे आहे, रेग्युलरची स्टडी जी आहे ती तर चालत राहणारच आहे, कारण तो देखील ह्याच परीक्षेचा भाग आहे, प्रिपरेशनचा भाग आहे. पण
कॉलेजचं जे दररोजचं ग्रॅज्युएशनचं आहे ते करत करत तुम्हाला या एक्झामच्या एंट्रन्स एक्झामच्या MCA एंट्रन्स एक्झामच्या प्रिपरेशनसाठी देखील दररोज वेळ द्यावा लागेल. कारण वेळ खूप शिल्लक आता अतिशय कमी शिल्लक राहिलेला आहे. उरलेला वेळ खूप कमी आहे. मॅक्सिमम 4 ते 5 महिने तुमचं सर्व प्रोसिजर सुरू होते जानेवारी महिन्यापासून मित्रांनो. जानेवारीमध्ये फॉर्म सुटतील एंट्रन्स रजिस्ट्रेशनचे. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ते एंट्रन्सचे जे रजिस्ट्रेशन फॉर्म्स आहेत त्याची डेट क्लोज होईल ॲप्लिकेशन करण्याची. त्यानंतर साधारणतः मार्चमध्ये तुमची एक्झाम होईल मित्रांनो आणि नंतर सुरू होतील त्याला म्हणतो आपण कॅप राउंड्स. म्हणजेच ॲडमिशनसाठी जे राउंड सुरू होतात त्यांना म्हणतात कॅप राउंड. आणि कॅप राउंडला देखील तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्यामध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूशन्स निवडावे लागतील. आणि एकदा का तुम्ही इन्स्टिट्यूशन निवडलं आणि तुमचं जर कट ऑफ मॅच झालं तर तुमचा नंबर तिथे लागू शकतो. तिथे देखील चॉईस आहे मित्रांनो. जर कॅप राउंडमध्ये तुम्हाला वाटलं की हे कॉलेज मला नाही घ्यायचं, या कॉलेजला ॲडमिशन नाही घ्यायचं आहे, तर तुम्ही सेकंड राऊंडला देखील जाऊ शकता. तुम्ही म्हणजे नेक्स्ट राऊंडमध्ये नेक्स्ट अपॉर्च्युनिटी, नेक्स्ट तुमचं जी काही चॉईस आहे ती देऊ शकता. अजून काहीही डिटेल्स हवे असल्यास तुम्ही विचारू शकता. फील फ्री टू कमेंट. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, लाईक, शेअर, सबस्क्राईब आवर चॅनल and will provide links in the description for the syllabus and for other details related to preparation and notes as well. Thanks for watching. Bye for now.